नमस्कार मित्रांनो हे बघा, आज कुठं जायचं आपल्याला? खारडा लग्नाचा कार्यक्रम आहे, तिकडे जायचं बघा. माणसं घेऊन चाललंय आता आपलं उरकायचं. थोड्या वेळात आपल्याला आता निघायचं इथून. तर बघा आमच्याकडे वातावरण कसं बनलंय. सकाळी सकाळी झिपझिप पाऊस येऊन गेला, बघू शकता तुम्ही. गाडीच्या काचावर सगळे थेंबच झाले, स्पष्ट काही दिसायला मार्गच नाही. मस्त वातावरण झाले पावसाचं. मंडळी, आपण आता आलोय बघा खारडा इथं. मला सकाळी म्हटलं होतं आपल्याला खारड्याला जायचं. तर हे बघू शकता, इथं सीताराम बाबाचा गड आहे, सुंदर असं मंदिर आहे. आणि तिकडे बारीक दूर पलीकडे त्यांचं लग्नाचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकताय. आजूबाजूला कसा पाऊस आहे, सगळं पावसाळी वातावरण. आणि असं सुंदर असं मंदिराचा परिसर आहे. प्रशस्त अशा प्रकारचं पटांगण आहे मंडळी. खूप मोठा सभा मंडप आहे. आणि खाली तिकडं इथून नाही दिसत, लांब असं खारडा गाव आहे, साधारण 1 किलोमीटर अंतरावर पलीकडे खाली खड्ड्यामध्ये. मंडळी, अशा प्रकारे आलो आपण आता लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी. तर तुम्हाला दाखवतो आता. चला आता आपल्याला जायचे खाली तळमाजल्यात कदाचित अंधार असल्यामुळं आपल्या कॅमेऱ्याला तिकडे व्हिजिबिलिटी मिळणार नाही. इथून बघू शकता तुम्ही, हा असं तळमजल्यात उतरण्यासाठीचा रस्ता आहे. इथून आपल्याला खाली जावं लागतं. तर जाऊ तळमजल्यात जाऊन तुम्हाला दाखवतो तिथलं मंदिर कसं आहे खाली. आता हे सगळं तळमजला म्हणायचं अण्णा अण्णा तळमजला बराच प्रशस्त केला त्यांनी. पटांगण भरपूर आहे इकडं. पटांगण लय मोठं झालंय ना. थोडा अंधारामुळे एक बोल पास में थोड़ा अंदर है ना. बाबा आमच्या जागाच्या राहिली होती कोणाची बरेच दिवस. बरं का आम्हाला बी काढा व्हिडिओ मध्ये कोणाची. थांबा बरं का कोणाची. अण्णा मध्ये अण्णा मध्ये अच्छा तो गेला मध्ये गेले इथे तिच्या मंदिर बघा, ते सीताराम बघायचं. तेच एक पिलू त्यांची खरी समाधी सीताराम.
मधल्यातून वर आल्याच्या नंतर मंडळी हवं काही असं मंदिर आहे बघा तुम्ही हे पाठीमागं अशा प्रकारचं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे. भरपूर पाऊस चालू आहे. समोर धुक्यामध्ये हरवलेलं खारडा गाव कदाचित दिसणार नाही.